दूधनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा माधव बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बापर भूमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर भूमा देवीवर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत दोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत दोवदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांचा देव इच्छिरज चरणीचे माथे देव इच्छिरज
चरणीची मागे धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोष तयाच्या चिंतने तरतील दोषी गळतील राशी पातकांचा काय त्या उरले वेगळे अनिक काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक दया कंठी याच्या चिंतने तरतील दोष याच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा याच्या चिंतने तरतील दोष याच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई विठोपार कुमाई विठोपार कुमाई विठोपार कुमाई विठोपार कुमाई
तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या शत्रुघ्न काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मला काय वाटतं याही पेक्षा संतांना काय वाटतं याला जास्त महत्व आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गानं गेलं तरच कल्याण, नाही त्या मार्गानं गेलं तर नुकसान. मनो मार्गी गेला तो ते दोन प्रकारचे श्रोते. श्रोता नंबर 1 त्याला भजन पण लागते आणि चिंतन पण लागते. आणि श्रोता नंबर 2 चाल झाल्यावर जाऊ. चाल संपली की मग जाऊ. पण आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, श्रोता नंबर 1 जो आहे तोच संतांना अभिप्रेत आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. बाकी उगीच
गर्विष्ठपणा, मोठेपणा, बडेजाव महत्वच नाही. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. वारकरी संप्रदायात भजनाला फार महत्व आहे. नाहीतर संतांनी ते ठेवलंच नसतं. पंचपदी, नंतर चाल, मध्ये प्रमाण, ती आपली मूळ बैठक आहे. अडचण अशी झाली, काही लोकांना गाणं कळत नाही. आणि मी आवर्जून आपल्याला विनंती करतो, जो चाल झाल्यानंतर जाऊ असं म्हणणारा समाज आहे, तो आयुष्यात सुखी कधी होऊ शकत नाही. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया. कोरड ज्ञान जर प्राप्त झालं तर त्याने अहंकार प्राप्त होतो, आणि भक्ती करून जे ज्ञान प्राप्त होतं त्याच्याने माणसाची प्रगती होते. आणि भक्ती करण्याचं सर्वात चांगलं माध्यम भजन आहे. भजन. घराघरात जी भांडणं वाढली त्याचं एकमेव कारण आहे, घरातली गाणी थांबली. आवताच्या मागचं गाणं थांबलं, जात्यावरच्या ओव्या थांबल्या, संध्याकाळच्या वेळीचा हरिपाठ थांबला, आणि त्याच्यामुळं माणसांचं मानसिक संतुलन बिघडायला लागलं. लवकर राग यायला लागला, मन मोकळं व्हायना. गाणाऱ्या माणसाचं मन मोकळं होतं आणि ऐकणाऱ्या माणसाचं सुद्धा चित्त शुद्ध होतं. येईल तैसा बोल रामकृष्ण. असं काही नाही की फार गोड आवाज पाहिजे, मधुर पाहिजे. हे बघा, ज्याचा गोड आवाज आहे ना त्याने लोकांमध्ये गावं, आणि ज्याचा आवाज गोड नाही ना त्याने बाथरूम मध्ये तरी गावं. पण आमचं मत असं आहे, आपल्याला नाही तानसेन होता आलं, किमान कानसेन व्हावं. ज्याला गाणं कळालं, दुःखावरच उत्तम औषध गाणं आहे. उत्तम औषध. तुम्ही किती निराश असू द्या, फक्त तुम्ही गाणी ऐका, संगीत ऐका. संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम. रागी जो सुनाए रागिनी, तो रोगी को मिले आराम. रोग्याला सुद्धा आराम मिळावा अशी संगीताची शक्ती आहे. पण ऐकलं, वारंवार 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 भजन केलं तर ते होतं. नाहीच जर केलं तर मग नाही जुळत. वर्षानुवर्ष जाऊन बसलं पाहिजे. मी म्हणतो असं ठरलेलंच आहे का बा, काकडा फक्त गावातल्या 7-8 वारकऱ्यांनीच करायचा, हरिपाठ फक्त 2-4 बायांनी, गावातल्या 7-8 पुरुषांनीच करायचा. माझं तर म्हणणं असं आहे, कीर्तनाला जेवढी उपस्थिती असती तेवढीच पहाटेच्या काकड्याला आणि संध्याकाळच्या हरिपाठाला पण पाहिजे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. तुम्ही हरिपाठात आहे ना मनसोक्त उड्या मारा, रोगच होत नाही, तब्येत सुधारते. त्यामुळं गाण्यावर प्रेम करा. मी का विस्तार केला हा, पहिल्याच 2 वाक्याला प्रमाण आलं म्हणून, की आम्हाला काय वाटतं याहीपेक्षा संतांना काय वाटतं. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाने गेले, त्यांचंच भलं झालं. आणि साधू संतांचं जे बोलणं आहे ते वरवर नाही, त्याला अनुभवाची जोड आहे. अनुभवाले अंगा ते या जगा देतसे, तुका मने चाखोनी सांगे. माझा अनुभव आहे अंगे. अनुभवामृत आहे बोधे. आणि आयुष्यात अनुभवालाच किंमत आहे. बडबड करणारे भरपूर आहे, पण त्याला अनुभवाची जोड असणारी लोक फार कमी आहेत. आम्ही सगळे तसे बडबड करणारेच नाव.
बडबड कुणालाही उत्तम करता येते, पण त्याला अनुभवाची जोड नसते. म्हणून आपल्या वारकरी परंपरेने एक सूत्र जोपासलं. या गादीवर उभं राहिल्यावर सुद्धा संग्राम बापू भांडारेला काय वाटतं याला शून्य किंमत आहे, ज्ञानोबा तुकोबांना काय वाटतं यालाच महत्व आहे. त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्यालाच उद्या संग्राम बापू भांडारे म्हणाल माझे लय फॉलोवर वाढले, चुलीत घाल, अकाउंट चुलीत घाल. महत्व ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांनाच आहे, कारण ते वरवर नाही हो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे, तुमचं आमचं कल्याण व्हावं म्हणून त्यांच्या वाट्याला जे अनुभव आले ते जगासमोर मांडले. बर चांगले मांडले वाईट मांडले. रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. जेव्हा अनुभूती आली व्यापकत्वाची तेव्हा म्हटले अरे लहान किती तर अनुरेणूपेक्षा लहान आहे, आणि मोठा किती तर आकाश एवढा मोठा आहे. ठीक आहे, मोठे पण सांगितलं, पण आयुष्यात जिथे अपमान झाला ते आपण जगाला सांगतो का? म्हणजे माझा कुठं सत्कार झाला, मला कुठं बक्षिस मिळाले, मला कुठं पुरस्कार मिळाला त्याच्या पोस्ट टाकीतो आपण, पण मला कोणत्या चौकात लायसन नसल्यामुळं पोलिसांनी अर्धा तास थांबून ठेवलं ते आपण लोकांना नाही सांगत. उलट ज्याने थांबून ठेवलं तो साहेब आमचा मित्र आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात आलेले कटू अनुभव आपण लोकांना सांगत नाही. पण संतांचं वैशिष्ट्य असं आहे, चांगले जे अनुभव आले ते तर जगासमोर मांडलेच हो, पण वाईट जे अनुभव आले, कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण घाली, म्हणजे सांगून ठेवलं की माझ्या पाटील कोपला होता, माझी थू झाली होती, दुष्काळे आटिले, स्त्री एके अन्न अन्न करता मेली, आमची एक बायको अन्न करता मेली. याच्यात पराभव बायकोचा आहे का नवऱ्याचा आहे? नवऱ्याचा आहे ना. आणि तो जाहीरपणे कबुली देण्यासाठी आहे ना फार समाजहिताची तळमळ असावी लागते, की आमच्या बाबतीत जे झालं ते जगाच्या बाबतीत झालं नाही पाहिजे, म्हणून चांगले वाईट सगळे अनुभव समाजासमोर मांडले संतांनी, आणि त्याच्यामुळे समाजाला दिशा भेटली. शेंत कडू पण गेले तैसे आम्हा केले नारायणे. आपल्या हिंदू धर्मामध्ये जो प्राचीन मुनींनी महापुरुषांनी जो मार्ग दाखवला, वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. वेद मार्गाने जे आमचे मुनीवर गेले, महाराज सुद्धा म्हणतात बाबा आम्ही मनाचं काय नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनींनी जो मार्ग दाखवला तो समाज मनात आचरणात यावा म्हणून आमची सगळी तळमळ आहे. आणि म्हणून साधू संतांच्या वचनांना इतकी किंमत की साधू संत सांगतील ती पूर्व दिशा. आणि म्हणून आपण शास्त्राला फार प्राधान्य देतो. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो. शास्त्र प्रमाण मानणारी आपली संस्कृती. आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्वात अधिक महत्व जर कशाला दिलं गेलं तर ते पावित्र्याला दिलं गेलं. किती महागडी आहे एखादी वस्तू, याहीपेक्षा ती पवित्र आहे का यालाच महत्व आहे. कोणताही दगड असू द्या, पण एकदा का महापुरुषांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना झाली आणि वेदांच्या मंत्रांच्या जयघोषात त्याची स्थापना झाली की दगड राहत नाही तर तो देवच होतो. ही आपली संस्कृती. खूप महत्व पावित्र्याला, शुचितेला. अनपेक्ष शुचिर्दक्ष. माझे भक्त कसे असतात सांगत असताना देव म्हणतात
माझे भक्त पावित्र्याच्या बाबतीत सतर्क राहतात. सगळं गमावलं तरी चालेल, पावित्र्य गमावत नाही. गावात एखादी पतिव्रता स्त्री असते आणि शहराच्या ठिकाणी एखादी वेश्या असते. ती जी पतिव्रता स्त्री आहे ना, तिच्या रोजच्या मेकअपचा खर्च लय कमी हो. पॉन्ड्स पावडर आणि पॅराशूट तेल, आणि फारच जरा घरात चांगला असेल तर फेअर अँड लवली. 3 पॉन्ड्स पावडर, फेअर अँड लवली, पॅराशूट तेल. पण सकाळी तुळशीला पाणी घालणार, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणार, पाहुण्या रावळ्यांचा आदरातिथ्य करणार, धर्माला धरून चालणार. पतिव्रते जायचा भ्रातार प्रमाण, पतीला सर्वस्व मानणार. आणि शहराच्या ठिकाणी जी वेश्या आहे ना, अहो तिच्या एका दिवसाच्या मेकअपचा खर्च आवाच्या सव्वा आहे. त्या माईलाच असतात डायरेक्ट कामाला. अनावश्यक केस बाजूला करणार, चेहऱ्यावर ग्लो यावा म्हणून वेगवेगळे ते सगळे रासायनिक पदार्थ वापरणार. खूप खर्च होतो तिच्या मेकअपचा खर्च जास्त आहे. तिचं राहणीमान थोडं भारीच आहे. प्रामाणिकपणे सांगायचं, एका बाजूला ती वेश्या उभी केली आणि दुसऱ्या बाजूला आमची खेड्यातली एखादी पतिव्रता माऊली उभी केली आणि आपल्याला सांगितलं दोघींपैकी एकीच्या पाया पडून दर्शन घ्यायचंय. कोणाचं घेऊ आपण? आपण म्हणू पतिव्रतेच्या चरणी आम्ही नतमस्तक होणार. का? वेश्या मागडी असेल, सुंदर असेल, पण पतिव्रता पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं पावित्र्याला फार महत्व आपल्याकडे. ज्यांनी पावित्र्य गमावलं, पैसा लय कमावला, लोक स्वीकारत नाही. काय पावित्र्य गमावलंय? आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे जे म्हणून काही पवित्र सांगितलंय ते हिंदू धर्मीयांनी शिरसावंद्य मानले. हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र जर काय सांगितली तर ती गाय सांगितली. हिंदू धर्मात गाईला प्राणी म्हणायला आम्ही तयारच नाही. घरातली माय आणि गोठ्यातली गाय हिंदूंसाठी एकच. दोन वेगळ्या नाहीये. आई जितकी महत्वाची तितकीच गाई महत्वाची. म्हणून गो माता, गावो विश्वस्य मातर, विश्वाची माता आहे हा गाय. एवढी पवित्र सांगितली. 33 प्रकारच्या देवांचं वास्तव्य जिच्यामध्ये ती गाय. एखाद्या माणसाच्या गळ्यात माळा असू द्या नाही तर नसू द्या, ते फार भक्ती करणार असू द्या अथवा नसू द्या, पण असं गावात उभं राहू द्या आणि आमच्या वाकडीच्या गोशाळ्यातली एखादी गाय बाहेर येऊ द्या, रस्त्याने चालत राहू द्या, ते पटकन गायीला हात लावित दर्शन करीत आहे. बिना माळकरी सुद्धा बर का. आणि तेच म्हैस आली तर पटकन लांब सरकत. म्हैशी काय कारण आहे हो? त्याच्या परंपरेने त्याला गाय पवित्र सांगितलेली. म्हशीचं दूध आरोग्याला चांगलंय, पिऊ, पण दर्शन मात्र गायचंच करणार. विठ्ठल विठ्ठल. देवानं तर सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं देवानं की अनेकांना तासन तास बसून पारायण करणं शक्य नाही, तासन तास बसून माळ ओढणं जमणार नाही, पद्मासन लावून ध्यानाला बसणं जमणार नाही. त्याचा काबाड कष्ट करणाऱ्या परंपरेत जन्म झालाय. एखाद्याचा जन्म जर कष्टाळू परिवारात झाला आणि त्याला म्हटलं मांडी घालून बस, ते म्हणाल ते नाही जमणार बा आपल्याला. का? बापानं नांगर हाकलाय, बापानं वजे उचलले, काबाड कष्ट केले, घाम गाळणाऱ्यांची अवलाद आम्ही, आणि तुम्ही म्हणताय मांडी घालून बस, जमणार नाही बा. त्याचं नेचर आहे ते.
त्याची नैसर्गिक रचना अशी आहे की ते कष्टाळू परिवारात जन्माला आले. मग देव म्हटले असं आहे, काबड कष्ट केल्याशिवाय तुला समाधान भेटत नाही. पण तुला वाटतं माझं देवाची गाठ भेट व्हावी, मला मोक्ष मिळावा, मी भगवंतामध्ये विलीन व्हावा वाटतंय. निर्लोभ गायीची सेवा तेने माझी प्राप्ती उद्धवा. उद्धवा निरपेक्ष अंतःकरणानं, निष्काम वृत्तीनं, निर्लोभी वृत्तीनं तू गोमातेची सेवा कर, तुला माझीच प्राप्ती होणार. एवढा गाईचा माया. मी वाकडीवाल्यांना म्हटलो की उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून काही प्लॅनिंग केलंय का? गोशाळा प्रॉफिट मध्ये यावी, बँकेत जरा गोशाळेच्या नावानं पैसा साचावा म्हणून काही केलंय का? ते म्हटले ही गोशाळा फक्त गोमातेच्या सेवेसाठी आहे, उत्पन्नासाठी नाही. ही निर्लोभ गायीची सेवा की तिच्याकडून अपेक्षा काही नाही, सेवा करायची. देव म्हटले मीच भेटणार हो. आणि पहा तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागल, जेव्हा जेव्हा या भारत भूवर परकीयांची आक्रमण झाली, माता मावल्यांनो, पहिला सुरा जर कोणावर चालला तर तो गायीवर चालला. का हत्तीवर का नाही चालला? घोड्यावर का नाही चालला? याल्यावर का नाही चालला? कुत्र्या मांजरावर का नाही चालला? गायीच का एवढी तुमच्या डोळ्यात खटकली? हे सगळे परकीय आक्रमण करते. तुम्हाला जरी शिकवलं गेलं असेल काही भामट्या लोकांनी की ते राज्य करण्यासाठी आले होते, पैसा कमावण्यासाठी आले होते, सत्ता स्थापन करण्यासाठी आले होते, तर चुकीचा इतिहास तुम्हाला सांगितला गेला. जेवढे म्हणून परकीय आक्रमण करते या भारतावर चालून आले ते राज्य करण्यासाठी आले नव्हते, पैसा कमावण्यासाठी आले नव्हते, सत्ता गाजवण्यासाठी आले नव्हते, हिंदू धर्म संपवण्यासाठी आले होते. आपण म्हणतो मुघल आले, मुघल नाही आले, इस्लाम आला. आपण म्हणतो इंग्रज आले, इंग्रज नाही आले, ख्रिश्चन आले. आणि जे जे परकीय आक्रमण करते चालून आले त्यांनी तुमचा धर्म संपवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. राज्यकर्ता कुणाला म्हणता माहितीये का? दुसऱ्याच्या धर्माला बोट लावित नाही त्याला राज्यकर्ता म्हणतात. आणि जो दुसऱ्याच्या धर्मावर आघात करून स्वतःचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करतो त्याला धर्म प्रचारक म्हणा, धर्मांध म्हणा, कट्टरवादी म्हणा. आणि हे सगळे त्यांच्या त्यांच्या धर्माच्या प्रचारासाठी आले. आणि जर नसते आले धर्माच्या प्रचारासाठी तर त्यांनी राजवाडे पाडायला पाहिजे होते, हवेल्या पाडायला पाहिजे होत्या. त्यांनी हातोडा सुद्धा कशावर चालवला? राजवाड्यांवर नाही चालवला, हवेलावर नाही चालवल्या, मंदिराच्या कळसावर चालवले हातोडे. का? ते पण हिंदू धर्माचं प्रतीक आहे ना. जी आपल्यातली काही नालायक लोक म्हणतात ना मंदिरं बांधून काय होणार आहे, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, परकीय आक्रमणकर्त्यांना पाडून काय भेटलं? ज्याचा फायदाच नाही त्याला पाडण्यात पण काय अर्थ आहे? हातोडा कशावर चालवतो? जे काहीतरी खटकलंय म्हणून हातोडा चाललाय तो. कळालं होतं की यांची मंदिरं यांचा आत्मविश्वास वाढवतात, यांची मंदिरं यांना ऊर्जा देतात. देवळात एकदा गेले नतमस्तक झाले की 12 हत्तीचं बळ यांच्यात संचारत आणि दुःखावर तुटून पडतात, शत्रूवर तुटून पडतात. ज्या गावचं मंदिर स्वच्छ आहे त्या गावामध्ये लक्ष्मी नांदते म्हणजे नांदते. मी पुन्हा ग्रामस्थांचं कौतुक करल, अभिनंदन करल. मारुतीरायाच्या देवळात गेलो आणि माझी सवय आता शत्रुघ्न महाराज आपण सगळ्यांनी हे काम केलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला गावोगावची देवळं कशी शुद्ध ठेवता येतील, स्वच्छ ठेवता येतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी कोणत्याही देवळात गेलो की आधी भिंतीवरनं हात फिरवतो आणि जरा हाताला धूळ लागली तर मी म्हणतो गावकऱ्यांना पाकिट नको पण मंदिर धुवा.
पण पुन्हा आपल्या ग्रामस्थांचं कौतुक केलं पाहिजे की अत्यंत स्वच्छ अशा प्रकारची मंदिरं ठेवली. आणि मंदिरच ताकद देतात. माता माऊल्यांना आपल्याला वाटत आहे हे सोनं जे करून ठेवलंय ती आपली संपत्ती आहे. आपल्याला वाटत सातबारीची आपल्या नावावर आहे ती आपली संपत्ती आहे. गाड्या गोड्याच्या दारात उभ्या आहे ती आपली संपत्ती आहे. ज्या घरात राहतो आपण ते घर आपली संपत्ती आहे. मरून पहा फक्त. आपला हिंदू धर्म इतका श्रेष्ठ आहे, जितकी किंमत पुरुषाला आहे तितकी स्त्रियांना आहे, आबालवृद्धांना आहे, लहान मोठ्यांना आहे. आपलं हिंदू धर्माचं व्यासपीठ असे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. हा, नारी आणि नर दोघही येऊ शकतात. मग सगळेच जर येऊ शकतात तर भोंगे घाला पाहिजे. हा, जिथं स्त्रियांना प्रवेश नाही मग ठीक आहे बाबा, त्यांना भोंगेने ऐकू. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे जय श्रीराम. सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. आपला धर्म इतका थोर आहे, सगळ्यांना सामावून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला नाही भोंग्यांची गरज, खरंच नाही. आणि म्हणून मी म्हणतो की आपल्याला देशभरातले सगळे धर्मस्थळांवरचे भोंगे उतरवायचे साहेब. आणि सगळ्यांनी त्याला जर प्रतिसाद दिला तर फायदा सगळ्यांचा हो. मी साहेब ज्या गावात जातो पहिला साऊंडवाल्याला सांगतो, बाबा भोंगे बंद कर, नको भोंगे, गरज नाही त्याची. आणि हे जे आपले गावोगावचे जे देऊळ आहे हे सगळ्यांसाठी खुले आहे ना, सगळ्यांसाठी उघडे आहेत देऊळ. खरी तुमची आमची सगळ्यांची संपत्ती जर काय ना तर ही देऊळ आपली संपत्ती आहे. पण त्या संपत्तीकडे आमचं आयुष्यभर दुर्लक्ष झालेलं असतं, जे मूळ आमची असते संपत्ती. खरोखर हे गावकऱ्यांचं मंदिर आपल्या पूर्वजांचं होतं का नाही? होतं. आज आपलं आहे का नाही? आहे. आणि उद्याच्या पुढच्या पिढ्या जन्माला येणार आहे त्यांचं असणार आहे का? असणार आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि मग जेव्हा कळालं ही देवळं यांची संपत्ती आहे, चालवला हातोडा. फार हिंदुस्थानातली मंदिर जमिनीत गाडली हो. गायींवर मोठ्या प्रमाणात सुरा चालला, इतक्या मोठ्या प्रमाणात सुरा चालला, इतक्या मोठ्या प्रमाणात सुरा चालला. आज देशामध्ये या काही गोशाळा काम करतायत म्हणून आपल्याला जिवंत गाय पाहायला भेटते. या गोशाळा हे सगळ्या हिंदूंनी मान्य करा. या देशातल्या गोशाळा आणि हायवेवर उभे राहणारे हिंदुत्ववादी कसायांना ठोकणारे ते जर नसते ना या मातीत जन्माला आले तर गाय आपल्याला आहे ना, एखाद्या ते प्रदर्शन असतं ना, चित्र प्रतिकृती संग्रहालय, आणि त्या संग्रहालयामध्ये जाऊन आपल्याला आहे ना असं एखादं चित्र दाखवलं असतं आणि इला गाय म्हणतात. पण आपल्याला जी चालती बोलती गाय पाहायला भेटते ना, हे सगळे उपकार जर आपल्यावर कोणावर आहे, कोणाचे? तर गोशाळा चालवणाऱ्या आणि गोरक्षण करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचे. आणि पहिली गोरक्षणाची चळवळ जर कोणी हाती घेतली तर काल परवा ज्यांची जयंती झाली ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असू तर आपण गोरक्षक असलं पाहिजे. त्या रायरेश्वराच्या देवळात जेव्हा शपथ घेतली की आता हिंदूंचं राज्य आणायचं, हिंदवी स्वराज्य उभं करायचं, तेव्हा पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसायांच्या हातपाय तोडायला सुरुवात केली
आणि ते पुण्य कामाला आलं. त्यांनी पत्रात लिहिले, अस्सल पत्र आहे साहेब महाराजांचे, की आपल्या सहकाऱ्यांना सांगतात गायींचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. महाराजांनी इतर सहकाऱ्यांना सांगितलं की गायींचं रक्षण करण्याचं फार मोठं पुण्य आहे. आणि बघा तुम्ही, कितीतरी लोक जन्माला आले, मरून गेले, पण धर्माची संस्थापना, धर्माचं रक्षण करण्याचं ते जे ब्रीद हाती घेतलं होतं ते यशस्वीपणे पार पाडू शकले छत्रपती शिवाजी महाराज. त्या गायींचं रक्षण केलं आणि पुण्य इतकं पदरात पडलं, पुण्य इतकं पदरात पडलं, जिथं सुलतानी सत्तेचे पाय साठण्यात आपली बरीचशी लोक व्यस्त होते, त्याच भूमीत रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासन उभं राहिलं आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. जय. ते पुण्याशिवाय नाही होत. आणि ते महाराजांच्या गाठी म्हणून ते गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जातं. ते आपण आता आजकाल म्हणायचं बंद केलं. त्या काहींना ब्राह्मणच कळत नाही ना. गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायांना का म्हटलं जातं? रयतेच्या राजाला कसं गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणता येईल? रयतेचा जो राजा आहे तो रयतेचा राजा आहे ना, मग गो ब्राह्मण प्रतिपालक काय प्रकार आहे? तो प्रकार असा आहे, ज्याने ब्रह्म जाणलं तो ब्राह्मण. आपण तो जातीवाचक घेतो ब्राह्मण शब्द, पण तसा नाही घेतला पाहिजे. ब्राह्मण ही जात नाहीये, ब्राह्मण ही अवस्था आहे. आता मी प्रमाणानिशी बोलणार. का गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटलं जातं? गायी कापणाऱ्या कसायांचे हातपाय तोडले म्हणून गोपालक. आणि ब्राह्मण पालक, त्याचा अर्थ काय माहितीये? की ज्याने ज्याने ब्रह्म जाणलं होतं त्याला राज्यात सन्मान द्यायचं काम शिवरायांनी केलं, सन्मान देण्याचं काम शिवरायांनी केलं, त्यामुळं त्यांना ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात. आता कसं ते सांगतो. त्यांच्या कानावर आलं की देऊ गावामध्ये एक कुणब्याच्या घरातलं पोरग नामस्मरण करून अशा अवस्थेला प्राप्त झालंय की मोठी मोठी लोक म्हणतात, तुकिता तुलनेसी आता ऐका काय म्हणताय रामेश्वर भट्ट. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. साक्षात ब्रह्म तुकोबारायांच्या रूपानं प्रगट झालं. म्हणजे तुकाराम महाराज काय झाले? ब्राह्मण. ब्रह्म ज्याच्यात प्रगट झालं तो वेगळा काय राहिला? ब्राह्मण झाला का नाही? झाला ना. आणि ते शिवरायांना कळालं की एक व्यक्तिमत्व ब्रह्मत्वाला प्राप्त झालंय, तिथं ब्रह्म प्रगट झाले. रुपया कोणी कोणाला देत नाही हो. कशाला खोटं बोलायचं? पण पाकिटात तो रुपया भरलेला राहतो लोकांनी. तो जर घाई गडबडीत गाडीत पडला ना, आम्ही 10 मिनिटं शोधतो कुठे. तो रुपया सुद्धा वाया नाही जाऊ द्यायचा हो. आपण शोधतो तो कुठं पडला, तिकडं घुसला का इकडं घुसला. बरं गाडीत खाच खळगा फार असतात, शोधतो ना. महत्वाचं आहे ना रूप रुपया. त्या काळामध्ये जसंच कळालं की तिथं ब्रह्म सोन्या माणिकांनी भरलेला नजराना शिवरायांनी भेट म्हणून पाठवला. म्हणून गो ब्राह्मण प्रतिपालक. तुकाराम महाराजांनी मागितलं नव्हतं ना, कारण परत केलं त्याचा अर्थ काय होतो? मागितलं नव्हतं. सोने रुपे अम्मा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. पण शिवरायांना कळालं होतं इथं दिलंच पाहिजे. येथे एक शीत दिदल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. अहो कधी कधी धर्म कार्याला मोठ्या लोकांकडे मागितलं तरी म्हणतात नंतर बघू.
आता सध्या लय लोड आहे. परत येता का तुम्ही? असे किती दाखवायचे तुम्हाला? गादीवर असतात, सत्ता हातात असते, पण तिचा विनियोग धर्म कार्यासाठी होत नाही, म्हणून मरतात आणि संपतात. शिवराय 400 जगाच्या पाठीवर सर्वाधिक पुतळे जर कोणत्या राजाचे जगात, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे. दोन गोष्टी आहे, दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे शिवरायांच्या बाबतीतले. एक गायींचे रक्षक आहे आणि दुसरे संतांचे पूजक आहे. तुकाराम महाराज असू द्या, नाही तर समर्थ रामदास स्वामी असू द्या, भरभरून साधू संतांवर खूप प्रेम केलं आणि म्हणून अद्वितीय अशा प्रकारचा राजा म्हटलं जातं. आम्ही जे म्हणतोय ना की आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कुणाचीच तुलना करायची नाही, का कोणाची लायकीच नाही त्यांच्या लाईन मध्ये जाऊन बसायची, कोणाचीच नाही हो. हा मग केलीच तर आम्ही डायरेक्ट म्हणतो महादेव शिवशंकराचा तू अवतार आणि हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा केला संवार आणि धरणी मातेचा तू केला उद्धार. ऐकून ऐकून पाठ जाईल. जय देव जय देव जय शिवराया, आलो तव द्वारी आरती गाया. गायींचं रक्षण केलं आणि संतांचं रक्षण केलं शिवराय. फार 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 गायींच्या बाबतीत फार निष्ठावंत होते. मग तुम्ही आम्ही जर शिवरायांना मानत असू, त्यांचे मावळे म्हणून घेत असू फक्त फायद्यासाठी, शिवरायांनी जे केलं ते आपण पण आपल्या आयुष्यात केलं पाहिजे ना. जय श्रीराम. फार मोलाचं प्रमाण दिलं बरं का. भूतदया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. त्या प्रमाणात शिरलं पाहिजे महाराज. प्रमाण इतकं भारी येते. आता भूतदया म्हटल्यानंतर सगळी सजीव सृष्टी आली का नाही? भूत जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत. भूत म्हणजे प्राणी मात्र. मग आता भूतदया म्हटल्यावर आले होते की सगळे, पण पुन्हा त्यात शब्द ऍड केला गाय. भूतदया गायी पशुचे पालन, म्हणजे गायीचं पालन करा आणि पशूंचं पालन. का बरं गायी टाकली माहितीये का स्वतंत्र? त्यांना माहितीये काही समाजात राक्षसचे, त्यांना काही भूतदया आपण किती सांगितले तरी सुधारणार नाही. आता खरं बोललं पाहिजे माणसानं. आपल्यात पण काही गोरक्षक आहे पण कोंबडी भक्षक आहे. आपल्यात काही गोरक्षक आहे पण बकरू भक्षक आहे. आता त्यांच्या पुढं काय डोकं फोडायचं? अरे मान्य आहे बाबा, गायीमध्ये 33 कोटी, कोंबडीत एखादा असेल, एखादा त्या बकरात एखादा असेल. माझा पुढच्या काळामध्ये प्रयत्न आहे, आमच्या हिंदू धर्मात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शाकाहारीच असला पाहिजे. आपल्या धर्माचा उत्तम आहार जर काय तर शाकाहार आहे हो. उत्तम आहार येतो. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुबा. माता माऊल्यांनो, महाराजांनी सांगितलं की मांस खाता हौस केली वैरी जोडून ठेविला. त्या म्हणतात महाराज म्हटले तुम्हाला लय जिभेला गोड लागत, पण तुम्ही एक वैरी जोडून ठेवतात. दादा रस्त्यानं जाताना एखाद्याला कट मारला ना, किती फास्ट असू द्या आपण, पण ते नंबर लिहून ठेवित, परत सापडला तर बघू. बरोबर आहे का नाही? बरं नाही नंबर लिहिता आला तर किमान एक आईवर मजबूत लावून देत, ते लावतं का नाही? आईचं तर उद्धार ते करून टाकते. मग मला सांगा, रस्त्यानं जर एक छोटा विषय येतो, कट मारला म्हणजे काय मोडला तोडला नाही, तो फक्त त्याला एक झटका दिला नॉर्मल, पण तरी तो काय म्हणतो बघून घेईल. मग दादा कट मारला तर समोरचा माणूस विसरत नाही. ज्याचा जीव घेऊन आपण पोटात भरतो तो कसा विसरेल? माता माऊल्यांनो, तुम्ही म्हणाल का माता माऊल्यांनो? माता माऊल्यांनो कारण आपणच विचारतो कसं झालं मटण, जमलं का?
हे विचारणारा वर्ग कोणता आहे तुम्ही बघा शोधून. म्हणून माता मावल्यांना म्हणतोय मी. मग तुम्ही जर म्हटल्या हे असले प्राणी नाही शिजवणार बुवा, नीट होतील नाही. आपण विचारतोय कसा झाला. ती पोटात जाणारी प्रत्येक कोंबडी, प्रत्येक बकरू, प्रत्येक जो प्राणी आहे तो जातानाच म्हणतोय बाई आपला टाइम आहे का. गेले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती कर्म चुकत नाही. आणि म्हणून महाराज काय म्हटले बाबा भूत जाया. त्यांना कळालं काही राक्षसी प्रवृत्तीचे सुधारणार नाही. मग त्यांना अजून एक इंजेक्शन दिलं, बाबा बाकीच्या प्राण्यांचं तुम्ही ठरवा तरी पण गायला मायच माना. गायी पशुचे म्हणून गायीचा स्वतंत्र उल्लेख केला का. गायीला आपण भूत मात्रांमध्ये संबोधत नाही तर देव मात्रांमध्ये संबोधतो. देवाऱ्यातली देवताच गाय. एवढी महत्वाची गाय. आणि आता फार चांगल्या मुद्द्यावर आणून ठेवतो. तुम्ही जेवढा या विचारांचा प्रचार प्रसार करायचा तेवढा करा. कारण तुमच्यासारखे श्रोते रोज रोज मला भेटत नाही. आज योगायोगाने भेटले. तुम्ही ह्या मुद्द्याचा फार प्रचार करा. आणि संग्राम बापूंनी सांगितलं म्हणून तर करूच नका. काय झालंय संग्राम बापू बोलला का अनेकांना वाटते कोणत्या तरी पक्षासाठी बोलतोय. ही एक अडचण झाली. तो बोलतोय धर्मासाठीच, पण काहींनी असं ठरवून टाकलंय तो काही बोलला तरी पक्षासाठीच बोलतोय. असले पक्षी उडावले पाहिजे. आता मुद्दा फार चांगला आहे आणि आपण सगळ्यांनी प्रचार करा. आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो. काय होती हिंदुस्थानाची ओळख. सोन्याचा धूर ज्या राष्ट्रातून निघतो त्या राष्ट्राला हिंदुस्थान म्हणायचे. जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा. बर भारत हा कशा बाबतीत मानला जातो. शेतीच्या बाबतीत. शेती प्रधान देश, कृषी प्रधान देश. म्हणजे ह्या देशामधले बहुतांशी लोक हे शेती करतात. आणि जगाच्या पाठीवर काय ओळख की ज्या देशातून सोन्याचा धूर निघतो. होते श्रीमंत. इतकी संपन्नता होती की आपल्याकडे ती एक प्रथा पडलेली आहे. दिवस मावळला का झाडायचं नाही. तिन्ही सांज झाल्यावर आपले पूर्वज झाडू देत नाही बघा. आजी असू द्या नाही तर आजोबा असू द्या. बारीक पोरांना माहित नसतं ते झाडू लय ठेव झाडू कळत नाही का तिन्ही सांज झाल्या. ही प्रथा का पडली तुम्हाला माहित आहे. पूर्वीचा काळ होता, लाईट आलेली नव्हती. अंधार पडल्यानंतर स्पष्ट दिसायचं नाही. आणि आपली लोक इतकी श्रीमंत असायचे शेतकरी की घरात मौल्यवान वस्तू कुठेही पडलेल्या असायच्या. हिरे मोती सोनं चांदी. आणि मग ते दिवस मावळल्यावर जर झाडलं तर त्या मौल्यवान वस्तू कचऱ्यात जायच्या. मग जुन्या लोकांनी नियम बनवला दिवस मावळल्यावर झाडायचं नाही. आता मी काय म्हणतो 2026 मध्ये कधी झाडा ना. नाही प्रथा आपण सांभाळणारच आहे. आम्ही पण नाही झाडत, पण थोडं प्रॅक्टिकल बोललं पाहिजे ना. अहो तो ऊस पिकवणारा असू द्या, नाही तर मका पिकवणारा असू द्या, सोयाबीन पिकवणारा असू द्या, कांदा पिकवणारा असू द्या, कधी झाडा. सापडलंच तर काय सापडल माहितीये का. केस नाही तर नख. आज आपण आपल्यावर हसायला लागलो. झालीच वस्तुस्थिती तशी. आहो ज्या देशात उत्तम होती शेती, मध्यम होता व्यापार आणि कनिष्ठ होती नोकरी, त्या देशाची दयनीय अवस्था अशी झाली. उत्तम झाली नोकरी, मध्यम झाला व्यापार आणि कनिष्ठ झाली शेती. शेतीला म्हणजे शेती करणार म्हणजे त्याला काही सन्मानच राहिला नाही हो. बर बळी राजा म्हटलं जातं त्याला. राजा कोणाला म्हणतात. जो मनाप्रमाणे वागतो तो राजा. आणि आहेच ना बळी राजा. आता उद्या पंतप्रधान जरी म्हटला उद्या कीर्तनाला जाऊ नको, तो म्हणाल मी बळी राजा आहे जाणारच.
पण तेच एखाद्या नोकरदाराला लाख इच्छा आहे संग्राम बापूचं कीर्तन आहे ऐकायचं, पण बॉसचा फोन आला यावाच लागते, ते मला मेसेज टाकतं माफ करा बापू बॉसने अर्जंट बोलावलं. म्हणजे नोकरदारांची अडचण आहे का नाही? किती पगार असू द्या, तुम्हाला लाख असू द्या, 1.5 लाख असू द्या, 10 लाख असू द्या, पण तुम्ही बांधलेले आहे का नाही? आमचा शेतकरी म्हणाल या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, पण माझं काम आधी मी करणार. बरोबर आहे ना? तो राजा काय त्याची अवस्था झाली माहितीये? त्याच्या पोटी जन्माला आलेलं पोरग जर लग्नाच्या वयात आलं आणि पाहुण्या रावळ्यातल्या देखण्या पोरींला जरी आपण पसंत केलं आणि त्यांच्या आईबापाला प्रयत्न करून सांगितलं की अहो पोरगा कर्तबगार आहे, पैलवान आहे, मेहनती आहे, पाहुण्यातले तुम्ही आमच्या द्या तेवढी पोरगी, त्या पोरीच्या आईन बाप काय म्हणतात माहितीये का? दिदीचं यंदा करायचंच नाही. आणि जे आई बाप म्हणतात दिदीचं यंदा करायचंच नाही, ते पुढच्या 3च महिन्यात व्हॉट्सअपला पत्रिका पाठवतात दिदीच्या लग्नाला यावंच लागते. मग पाहुणा म्हटला का हो यंदा करायचं नव्हतं ना दिदी? अहो स्थळच लय भारी आलं, पुण्यात कामाला आहे, एवढा पगार आहे, त्यांना दिदी लय आवडली, मग काय करता? लावून टाकलं. दिदी गेली कुठं? फ्लॅट मध्ये गेली दिदी. आणि आज पोरींचं आत्महत्येचं प्रमाण जे वाढलं त्याचं कारण काय माहितीये का? त्यांची वाढ वेगळ्या परिस्थितीत झालेली असते आणि लग्न झाल्यावर त्यांच्या वाट्याला वेगळी परिस्थिती येते. अनेक पोरींना भलं मोठं अंगण पाहायची सवय राहते, दिवसा आड घरात पाहुणे रावळे येण्याची सवय असते, एकत्रित कुटुंब असतात, हवा स्वच्छ असते, मन प्रसन्न राहतात, आणि एकदम ती पोरगी उचलून एखाद्या 4 भिंतीत कोंबली का तिला ऑर्डर केला का पिझ्झा येतो, ऑर्डर केलं का बर्गर येते, मॅगी येते, पण अडचण अशी अंगणच नाही ना झाडायला, पाहुणे रावळे नाही, शुद्ध हवा नाही, मन मोकळं करण्यासाठी माणसं नाही, आणि त्या पुरी चुकीचा मार्ग निवडताय, नाही रस्त्यात जाताय. तरी सुद्धा आमची मानसिकता काय आहे? नोकरीवाल्याला द्यायची. अहो आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना खोटे नाटे व्यवसाय टाकावे लागतात, नेवाशाला दुकान आहे, हार्डवेअर आहे, आणि ते लग्न झालं का अख्खं गाडीने भरून आणते. आणि आपण विचारलं का दुकान बंद? अहो घरीच मोकार का म्हणती तर कुठं बसता माशा मारीत. कार्य उभं केलं, वर्गणी नाही दिली हो, बर एक देव नाही सोडला हो. गावातल्या देवाला नैवेद्य आणि त्या बांधावरच्या देवाला नैवेद्य, सगळ्या देवांना वेळच्या वेळी नैवेद्य जात आहे, सगळ्या उत्सवांना वेळच्या वेळी वर्गणी जात आहे, तरी शेतकरी कर्जबाजारी, शेतकरी अडचणीत. हे बघा जगाला दोष देऊन चालणार नाही, आपल्याला थोडं आत्मपरीक्षण करावं लागल. आपल्याला जो तळतळाट लागलाय तो गायीचा लागला. या देशामध्ये कधीच गायीचं रक्त सांडत नव्हतं. जसे परकीय आक्रमण करते या देशावर चालून आले तसं गायीचं रक्त सांडायला सुरुवात झाली, आणि त्याच्यानंतर इथल्या मूळ रहिवाशी असणाऱ्या शेतकऱ्याची परिस्थिती ढासळत गेली. आज आपल्या दारात किती महागडे ट्रॅक्टर असले, ट्रॉल्या असल्या ना, तरी आपल्या शरीरात जे रक्त आलंय ना ते बैलांनी चापकाचे फटके पाटाडावर खाल्ले तेव्हा आपल्या घरात धान्याचे पोते येऊन पडले. आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो गाई बैलांचा आहे. मग ते उगीच नाही राजा सर्जाची जोडी. प्राणपणानं जपले आपल्या पूर्वजांनी ही गाई बैल. एखाद्याच्या घरातली गाय जर गेली ना सुतक धरत होती लोक, अन्न पाणी खात नव्हती लोक, आणि आज ती गाय मात्र रोज कापल्या जाते. आणि त्याचा सगळा तळतळ जर कोणाला लागतोय तर इथल्या शेतकऱ्याला लागतोय. आता तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी वज्रमूठ बांधा, तुम्ही तर करतायच, मला वाटतं घराघरात गाय, पण मी तुम्हाला का सांगतोय, हा विचार आपल्याला ना सर्व दूरपर्यंत पोहोचवायचा आहे. आज लिहून ठेवा, कुठल्या धर्माचा द्वेष नाही, यात राजकारण नाही, कुठली स्वार्थाची पोळी बाजायची नाही. मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो आणि माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो, पुन्हा शेतकऱ्याच्या दारातून सोन्याचा धूर निघाल, पुन्हा उत्तम होईल शेती, मध्यम होईल व्यापार,
आणि कनिष्ठ होईल नोकरी. फक्त तुम्हाला आम्हाला एक वज्रमुठ बांधावा लागल. या देशामध्ये एकाही गाईचं आम्ही रक्त सांडून देणार नाही. नाही देणार रक्त सांडून. कायदेशीर मार्गाने लढायचं असेल तर कायदेशीर मार्गाने लढू, आणि आडमुठ मार्गाने लढायचं असेल तर आडमुठ मार्गाने लढू. गोवंश हत्याबंदी कायदा तर लागू झालाय, पण कायद्यातून पळवाटा जोरात सुरू आहे. मग मी सांगतो बाबा, माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे, त्याला न्याय भेटला पाहिजे, त्याची श्रीमंती पुन्हा त्याला मिळाली पाहिजे. आपल्याकडे गोकुळाची व्याख्या म्हणजे काय? एक सुखी समृद्ध. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बरोबर आहे का नाही? गोकुळात सुखाला अंत नाही. आता गोकुळ शब्दाचा अर्थ काय? गाईचं कुळ. मग ते गाईचं कुळच जर संपवलं तर सुख कुठून येणार आमच्या दारात? येऊच शकत नाही. म्हणून हे जे साधू संत वरडू राहिले ना, बाबा गाय वाचवा, गाय वाचवा, गाय वाचवा. गाय वाचली तर शेतकरी वाचल, गाय वाचली तरच धर्म वाचल. बरं फायदा लय हो. हे बघा, दूध कामाचं, तिचं मूत्र कामाचं, तिच्यापासून जन्माला येणारे नंदी महाराज कामाचे, शेण कामाचं. आज शेत्या रासायनिक खतांच्या अति वापरामुळे संपायला लागल्या, पिकायच्या योग्य नाही राहिल्या. त्या शेतात जर गाईचं शेण पडलं ना, शेतीचा कसच वाढतोय. आता मी म्हटलो ना भूतदया, मला तर सगळ्याच प्राण्यांची आवड आहे बा. सगळ्याच. माझ्या निपाडच्या मळ्यात सगळ्या प्रकारचे प्राणी पाळले मी. मागच्या काळात मी ते कबूतर आणले, मांजरी आणल्या, पर्शियन आणल्या. पर्शियन लय खोड जिरवली त्यांनी माई, पण आणल्या, आवड होते. मग असली लांब लांब केस चालल्या ना, त्या कुत्रे घाबरून पळायचे त्यांना, मांजरींला. कुत्र आणलं, विदेशी कुत्र आणलं चांगलं मोठ्या जाबड्याचं, ते रॉटवायलर का काहीतरी म्हणतात, रॉटविलर. गाई तर आहेच. मी काय म्हटलो, शेतकऱ्याच्या दारात पूर्वापार गाय, आपलं कुळच गोकुळ आहे. पण आता बघा, जेव्हा मला मळ्यात लोक भेटायला येतात ना, कबूतर पाहिले ना, मला म्हणणार बापू हे तुम्हाला आवड आहे, पण या कबुतरांचे पंख लय घातक बरं का. ते पिस दाम्यासारखे आजार, ते मुंबईत का भांडण चालू झालं. हा, ते भांडणच त्याच्यावर नाही, आरोग्याला घातक आहे. मग मी म्हणतो बाबा आम्ही काळजी घेतो, पण आवड आहे म्हणून सांभाळले. कोणीतरी आलं का ते मांजरी, बापू हे मांजरींचे केस लय घातक बरं का. खरंच मांजरीचे केस खूप, म्हणून आरोग्याला घातक मांजरीचे केस. तर कुत्र पाहिलं का लगेच इंजेक्शन देणार. बापू कुत्र पाळलं पण लाळ लय घातक, डायरेक्ट रेबीज. कुत्र्याची लाळ घातक. पण जेव्हा जेव्हा माणसं आमच्याकडे येतात आणि गोठ्यातले गाई बैल पाहतात, एकच वाक्य वापरतात, बापू गाई बैल हो तुमच्याकडे, आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्या अभिनंदन, पण मला मुद्दा पुढे. आणि तो मुद्दा असा आहे की भगवंतानं भूतलावर जेवढे म्हणून शत्रुघ्न महाराज काही प्राणी बनवले, जेवढे म्हणून, त्या सगळ्या प्राण्यांचे काही फायदे काही तोटे. तुम्ही कबूतर पाळा, काही फायदे काही तोटे. मांजर पाळा, काही फायदे काही तोटे. कुत्र पाळा, काही फायदे काही तोटे. माणूस पाळा, भरपूर तोटे कमी फायदे. पण जगाच्या पाठीवर देवानं एकमेव गाय बनवली जिचा एकही तोटा नाही, सगळे फायदे. कामधेनूच आहे ती, तुमच्या इच्छाच पूर्ण करते. अहो साहेब, आता एक जण मला म्हटला गाय धावती. म्हटलं येड्या बायको पण धावती. अरे सजीव आहे ना, जिथे जीव आहे तिथे ऍक्टिव्हिटी तर पाहिजे ना. मला सांगा, तुम्हाला मी आज प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला जर बायको नावाची व्यक्ती जर भांडली नाही ना, तर आवडणारच नाही. आपल्याला वाटत बायको भांडखोर नसावी. अहो ती भांडती म्हणूनच आवडती. एखादा जर म्हटलं ना आम्ही 70 वर्ष संसार केला पण भांडलोच नाही, मी म्हणतो प्रेमच नव्हतं तुमचं एकमेकांवर.
माणूस प्रेमातच भांडतो ना. आता हे जुने 80-90 वर्ष संसार केलेल्या माणसांचे मी कधी कधी मुलाखती घेतो. मी विचारतो बा आजी सोबत किती वेळा भांडले. ते म्हणतात ध्यानात राहत असतं का, मोजून ठेवतो का राव, कधी होतं भांडण. सजीव आहे ना. पण आता ते फार चांगलं बोलले की आता वैज्ञानिकांनी सुद्धा मान्य केलं की गाई एक लहरी सोडते. म्हणजे भाकड जरी झाली बा आता लागत नाही, दूध देत नाही, तिच्यापासून आता नंदी महाराज जन्माला येणार नाही, गाईचं असणं सुद्धा कामाचं आहे. त्या एक सकारात्मक लहरी सोडते गाय, ज्याला ऑरा म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि त्या गायीचा ऑरा प्रचंड पॉझिटिव्ह आहे. निराश झालेली, रोगी, वैतागलेली जर गायीच्या सहवासात राहिली तर ते पुन्हा ऍक्टिव्हेट होतात, त्यांच्यात पुन्हा सकारात्मकता येते. आपण म्हणतो सुवर्ण प्राशन केलं पाहिजे, सुवर्ण प्राशन केलं पाहिजे. इथं घालायला मिळालं आणि प्राशन कुठून करायचं, ते दुधात जर्शीचा नाहीये बघा, देशी गाईच्या आहे. सुवर्णाचा अंश आहे त्यात, सोन्याचा अंश आहे. त्या गाईचं असणं सुद्धा एवढं महत्वाचं आहे, ती सकारात्मक. बरं प्रत्येक प्राण्याच्या एक लहरी असतात, प्रत्येक. तुम्ही बघा गावात अशी काही माणसं आहे, सकाळी सकाळी तुम्हाला भेटू द्या, तुमचा अख्खा दिवस खराब जाणार म्हणजे जाणार. ते भेटले ना, ते आपल्याला अशीच जाणीव करून देणार की जगण्यात काही अर्थ नाही, आत्ता आत्महत्या केली पाहिजे. त्यांचा ऑराच तसा निगेटिव्ह राहतो. आणि गावात अशी पण काही माणसं आहे, सकाळी सकाळी तुम्हाला भेटू द्या, तुमचा दिवस आनंदात जाणार म्हणजे जाणार, सकारात्मक ऑरा आहे. सगळ्याच बाबतीत येतो. आता शत्रुघ्न महाराज, हे दोन्ही महाराज म्हणजे आपल्याला मान्य करावं लागेल, त्याच चाली राहतात, तेच बोल राहतात, तेच चिंतन राहतं. पण काही ठिकाणी रंगत, काही ठिकाणी रंगतच नाही. सकारात्मकता नसते ना. दोन पार्ट्यांमध्ये भांडणं असतात, वाद असतात. काहींचा बाबा आवडीचा राहतो, काही म्हणतात याला आणलाच का. आणि मग त्या सगळ्या निगेटिव्हिटीचा परिणाम होतो ना आमच्यावर. हे बघा बरं, आज सगळं गाव एकजूट आहे, तर 9:45 वाजले ना, अजून प्रस्तावनाच चालू आहे. वाजले 9:45, अजून प्रस्तावनेतच आहे आपण. हा सकारात्मकतेचा परिणाम आहे. इथे एक तर सगळे भक्त बसले आणि पलीकडे आमची गोमाता आहे, म्हणून सगळं सुख आहे. सकारात्मकता सोडते ती. संकल्प करू, आमच्या दारातली गाय तर शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणारच. पण जगात निर्माण झालेली आमची देशी गाय, जर तिच्यावर कुठं सुरा चालवला जात असेल तर प्रसंगी आमचं बलिदान देऊ, पण गोमातेचं रक्षण करू. पवित्र आहे. आणि स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू आला तरी चालेल, पत्कारलाय पूर्वजांनी, पण परधर्माचं लांगुल चालन नको. आणि मग धर्माच्या रक्षणासाठी जर प्रसंगी जीव गमवावा लागला चालतंय ना. पवित्र आहे गाय, पवित्र सांगितली की जिचा माणसाला प्रचंड उपयोग आहे, सजीवांना प्रचंड उपयोग आहे, सृष्टीला उपयोग आहे. आणि आपलं हिंदू धर्मशास्त्र विज्ञान मानणार आहे, विज्ञानवादी, अंधश्रद्धेला थारा देणार नाही. आणि दुसरी पवित्र सांगितली गंगा, कारण ती पण लोकांच्या उपयोगाची ना. सगळ्या सजीव सृष्टीला पोचण्याचं काम कोण करते? गंगा करते. शेती गायीमुळे पिकती आणि सजीव सृष्टी गंगेमुळे वाढती. अहो महाराजांनी सांगितलं इतकी पवित्र, स्नान सोडा, वाचेने म्हणाल तरी वाचे म्हणता गंगा Oh
मनता वाचे वाचे म्हणता गंगा गंगा अव सकल दोष जाती भांगा. वाचेने गंगा म्हणलं तरी दोष संपतात, पाप जळत. एवढी गंगा पवित्र आहे. स्नानाचं महत्व किती असेल. वाचेने म्हणाले तर दोष जळताय, म्हणून आपल्याकडं गंगा स्नानाला फार महत्व आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाय, तीर्थ यात्रे जाय चुकू नको. तीर्थाच्या ठिकाणी गेलंच पाहिजे, स्नान केलंच पाहिजे. चंद्रभागे स्नान विधी तो हरी. वारकऱ्यांचा विधी काय? आई पहिलं स्नान आहे, नंतर हरिकथा आहे. बरोबर आहे ना महाराज? एवढी गंगा पवित्र. पण चला पुढं. एवढी जरी पवित्र असली तरी तिलाही काही मर्यादा आहे. आपल्या धर्मशास्त्रात ज्या मर्यादा सांगितल्या त्या मर्यादा अशा आहे की वाचेने गंगा म्हणाल तरी सर्वसामान्यांचे दोष जळत असले, स्नानानं तर पाप संपत असलं तरी ती गंगा सुद्धा मलिन होते. त्याच्यासाठी कथा भाग आपल्या संप्रदायात सांगितला जातो की 28 युगांपासून विटेवरती जो पांडुरंग परमात्मा उभा आहे, तो पांडुरंग परमात्मा एका भक्तामुळे आला आणि त्या भक्ताचं नाव आहे पुंडलिक. पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आले गा. त्या पुंडलिकाच्या आई बापाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देव आला आणि विटेवरती उभा राहिला. पण त्या पुंडलिकाचे जुने कांड तितके चांगले नाही. भाऊ, मोठं होण्याचा सर्वात मोठा तोटा काय सांगू तुम्हाला? एकदा का माणूस मोठा झाला का गावकरी त्याचं जुनं उकरून काढतात. तुम्ही बघा, जोपर्यंत तो पिऊन पडत होता ना त्याला कोण विरोधक नव्हतं, पण त्याने माळ घातली अख्खं गाव तुटून पडलंय. हो, करून करून भागले, देवपूजेला लागले. अरे लागले ना बाबा. एखादं जर सुधारायला लागलं, पुढे यायला लागलं आणि तुझा स्पर्धक वाटायला लागला का मग त्याचं जुनं उकरून काढायचं. तो काय करायचा, कुठं बसायचा, कसा वागायचा. आणि ते पुंडलिकाच्या बाबतीत पण चुकलेलं. पुंडलिक रायांचं सुद्धा जुनं सगळं आमच्यापर्यंत आलं. एखाद्या गारुड्याचं माकड जसं त्या गारुड्याच्या तालावर नाचतं, तसा हा पुंडलिक होता, बायकोच्या तालावर नाचणारा. चित्त आराधी स्त्रियेचे, तियेचे निछंदे नाचे. अरे माकड गारुडियाचे जैसे होय. आम्ही फक्त बायको भक्त ह्या कॅटेगरीतला होता. आता कसं बायको म्हणल तस. आणि त्या पुंडलिकाच्या आई बापाला इच्छा झाली की माणसानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी यात्रेला गेलं पाहिजे, म्हणून प्रगट केली, बाळा काशी यात्रेला जावं वाटतंय रे. तो पुंडलिक म्हटला, जावा की मग, मी तर वाटच पाहत राहतो तुम्ही वारीला कधी जाता. तर आम्हाला थोडी प्रायव्हसी भेटू द्या. कुठं ना आलं का असताच खाटावर बसलेले. अहो, इतकं वाईट वाटलं. शरीर थकलं होतं पण स्वाभिमान जिवंत होता. दोघांनी एकमेकांच्या हातात धरले, नवरा बायकोनं. चल म्हटले, उजेडल तिथं उजेडल, नाही राहायचं म्हटले, चल जाऊ तीर्थयात्रेला. निघून धाडस केलं, चालते झाले. अहो, एक 4-6 दिवस गेले आणि बायकोला वाटलं ना, म्हटले ते गेले फिरायला मला लावलंय तर धुणं भांडे करायला, मला जायचंय तीर्थयात्रेला.
अहो ते पुंडलिक एका पायावर तयार झालं, मग तेरे लिए कुछ भी. अहो त्याने लगेच सगळी कामं टाकली, दाराला बंद केलं, निघालं हे जोडप. वेगात फरक पडला. म्हातारं जोडप किती चालणार, हे तरुण जोडप जप जप चालत 2 दिवसात आई बापापर्यंत पोहोचला. आई बापाला आनंद झाला, जाऊ द्या उशिरा का व्हायना पण लेक आला. सोबत चालायला सुरुवात केली. काही अंतर चालल्यानंतर आई म्हणाली, बाळा माझी गुडघे दुखताय रे. बाप म्हणाला, बाळा माझं कंबर दुखतंय. बायको म्हणाली, मला लय त्रास होतोय. इतिहासात नोंदी अशा आहे, आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, आणि पुंडलिक काशी यात्रा करी, असं सांगितलं जातं की अक्षरशः त्या पुंडलिकानं आई बापाच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि बायकोला खांद्यावर घेतली आणि ओढत निघाला. त्या काळात एकच होता पुंडलिक, म्हणून ट्रेंडिंगला आला. आता कोणाला ट्रेंडिंगला आणायचं भाऊ. बाकी काही असो नसो, जाता जाता फक्त एक सल्ला देऊन जातो. सगळं विकत मिळतं, फक्त आईबाप विकत नाही मिळत. जिवंत आहे तोपर्यंत ना अशी झोळी मोठी ठेवावं, त्यांचं प्रेम खायला खावत नाही हो. एकमेव आई असते, एकमेव बाप असतो की लाभावीनं प्रेम करतात. तो बाळा तू जेवला का, जेवून घे ना. का रे आयसी कळवळ्याची जाती करी लाभ, का रे उशीर झाला, खाल्लं का तू काय. अहो त्याच्यात फार मोठं प्रेम असतो. आम्ही तोंड वाकडे करून त्यांच्या पुढून निघून जातो. आणि मी फार अनुभवी लोकांना भेटतो, ते रडून सांगतात, बापू होते तोपर्यंत महत्व नाही कळलं हो. आज आई बाप गेले, घर सुन सुन लागत आहे. हाय तोपर्यंत त्यांची खरंच सेवा करा, खरंच त्यांचं महत्व समजून घ्या, खरंच त्यांच्यासाठी. बरं काही लय लागत नाही हो, फक्त एक इच्छा राहते, त्याने 10 मिनिटं फोन बाजूला ठेवा, आमच्या जवळ बसावा. ते बसलेले राहत तरी रील ढकली. ती म्हणते, बाळा बोल की रे. ते म्हणते, गप ग तू. एक सांगतो, रील नवे नवे येत राहतील, आई एक दिवस निघून जाणार आहे. रील नवे नवे येत राहतील, ज्याला ट्रेंडिंगला राहायचं त्याला रील बनवावेच लागणार आहे. आम्ही रोज रील साठीच शोधत राहतो. पण हे आई बाप आहे ना, निघून जातील आणि मग रडत बसतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सगळ्यात मोठी गरिबी काय असते ना, तर ज्याला आई बाप नाही ती सर्वात मोठी गरिबी. आणि त्या पुंडलिकाला नाही लक्षात आलं, ते महत्वच कळालं नाही. ते खेचत खेचत गेलं, कुकुट मुनींचा आश्रम लागला. आश्रमामध्ये रात्रीचा विसावा तिथं केला, वळकुट्या टाकल्या. आई थकली होती, झोपी गेली. बाप दमला होता, झोपी गेली. बायको थकली, झोपी गेली. पुंडलिक जागच. पाप कुठं झोपू देतं माणसाला, ते 7-8 उघड्या डोळ्यांनी जागच. मध्यरात्रीच्या समयाला 3 अत्यंत काळ्या कुरूप कबीर अशा प्रकारच्या स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमाच्या दिशेने आल्या. बघितल्यानंतर भीती वाटावी असं त्यांचं रूप, पण धाडसी होता पुंडलिक. बघत राहिला, काय हा प्रकार आहे. एकीनं झाडून घ्यायला सुरुवात केली, दुसरी साडा टाकू लागली, तिसरी रांगोळी टाकू लागली, एक पूजेची फुलं फोडून आणायला. एकंदरीत त्यांनी त्या आश्रमामध्ये सेवा करायला सुरुवात केली. उशक काल होत असताना पहाटेच्या प्रशांत समयी त्या 3ही स्त्रिया जेव्हा परतीचा प्रवास करायला लागल्या, तेव्हा बघावं आणि बघत राहावं असं लावण्य त्यांना प्राप्त झालं. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. आल्या तेव्हा यांच्याकडे बघवे ना, आणि आता निघाल्या तेव्हा नजर हटे ना. इतकं लावण्य प्राप्त झालं. चमत्कार काय. धाडसी होता, समोर गेला, नमस्कार केला, म्हटला, माते आपण आलात तेव्हा मी आपल्याला पाहिलं, मला तुमच्याकडे बघवे ना, आणि आता निघालात तेव्हा तुमच्यावरची नजर हटे ना. काय हा चमत्कार. त्या स्त्रिया म्हटलं, दूर हो, आम्ही स्त्रिया नाही, आम्ही त्रिवेणी आहे. ही यमुना, ही सरस्वती आणि मी गंगा आहे. आम्ही त्रिवेणी नद्या पतितोद्धाराचं काम करतो. तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये स्नान करतात, पाप विसर्जित करतात आणि पुनीत होऊन निघून जातात. पण तुम्ही विसर्जित केलेलं पाप आमच्या पात्रात साचत राहतं, साचत राहतं, साचत राहतं. आम्हाला मालिन्य प्राप्त होतं. आणि मग ते प्राप्त झालेलं मालिन्य घालवण्यासाठी आमच्या समोर एकच पर्याय शिल्लक राहतो. आम्हाला भक्ताच्या दारात यावं लागतं, भक्ताचा पदस्पर्श करावा लागतो, आणि त्या भक्ताची सेवा केली रे केली की पुन्हा आम्हाला पूर्ववत स्वरूप प्राप्त होतं आणि आम्ही पतितोद्धाराच्या कामाला निघून जातो. एवढे भगवंताचे भक्त पवित्र असतात. पहिलं चरण, हे पवित्र जो देवा, स्वामी पुण्यमय
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ गाय पवित्र आहे, गंगा पवित्र आहे. पण पवित्र असणारी गंगा सुद्धा एका विशिष्ट काळी मलिन होते आणि ते मालिन्य घालवण्यासाठी पर्याय शिल्लक राहतो भक्तांचा पदस्पर्श. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया संताचे नि अंगलगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. आपल्याकडं हिंदू धर्मात कुंभमेळ्याची मोठी प्रथा आहे. वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीचा एक वारसा आहे तो. आणि काय आहे त्याचं कुंभमेळ्याचं महत्व काय? स्नानाचं महत्व आहे. आणि स्नानाची पद्धत काय? आधी संत स्नान करतात आणि नंतर तुम्ही आम्ही करतो. ते प्रयाग मध्ये थोडस झालं होतं बघा लोटालोटी. साधू संतांच्या आधीच काही निघाले आणि मग झाली लोटालोटी चेंगरा चेंगरी. नियम असा आहे की पहिलं स्नान साधून केलं पाहिजे. साधून स्नान केलं की गंगा पवित्र होते आणि पवित्र झालेली गंगा तुमची आमची पाप धुते. म्हणजे पहिला मान साधूनला आहे आणि नंतर तुम्हाला आम्हाला. आणि त्याच्या मागे हा सगळा इतिहास आहे की गंगेला सुद्धा दर्जा देण्याचं काम संत करतात. आणि काय आपल्या वाकडी गावचं वैशिष्ट्य आहे? पवित्र असणारी गोमाता आहे, पवित्र असणारी गोदावरी माता आहे आणि पवित्र असणारे भास्करगिरी बाबा पण आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कोण मग तो भक्त काय कशाच्या जोरावर एवढा पवित्र होतो की गंगेला पण शुद्ध करतो, गंगेचं अपावित्र्य घालवतो, गंगेचं पाप हरण करतो? कशाच्या ताकदीवर? जो वदे अच्युत सर्व काळ हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्र तो देह. तो कशाच्या जोरावर? तर भगवत चिंतनाच्या जोरावर तो त्या अवस्थेला पोचतो. जो वदे अच्युत सर्व काळ विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी हिंदू धर्म की भारत माता की माता की जय श्री ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि त्याच देवाचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी या हिंदू संस्कृतीमध्ये काही व्यक्तिमत्व जन्माला येतात. त्यांना संत म्हणतात. धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. जब जब होय धर्म की हानी बाळई अतुर धर्म अभिमानी तब तब प्रभु दरि विविध शरीरा हरय श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय जय राम जय जय राम. आणि त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संत जन्माला येतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की या महाराष्ट्राच्या मातीत आपल्या पुण्यभूमीत सद्गुरु भास्कर गिरी बाबांसारखे संत
मेहनत घेताय, काम करताय. हिंदू धर्माला कधीच धोका नाही. फक्त या हिंदू धर्मातले साधू संत आहे ना, भेकड नसले पाहिजे, डारकाळी फोडणारे असले पाहिजे. आणि ती डारकाळी फोडायचं सामर्थ्य आपल्या नेवाशाच्या भास्करगिरी बाबांमध्ये. गावकऱ्यांना विचारलं, बाबा कोणाचं नाव घ्यायचं? सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलं, बापू आम्ही नावासाठी नाही तर हिंदू धर्मासाठी काम करतो. त्यामुळं व्यक्तिगत आमचं कोणाचा नामोल्लेख करू नका असं मला सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं. सगळेच पण आता गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर व विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाकी सगळे पंचकृषीतील टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज, बाकी सगळे भजनी मंडळी, साऊंड सिस्टीम अत्यंत उत्तम आहे, व्हिडिओ शूटिंग, आपल्या सर्वांचे धन्यवाद. माता भगिनी, गाव परगावावरून आलेले आमचे सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, गोरक्षक, सगळीच सहकारी, आपल्या सर्वांचे अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाता जाता फक्त एक शेवटचं, आज गायींच्या रक्षणासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेकांची पैसे द्यायची तयारी आहे, अनेकांची जागा द्यायची तयारी आहे. पण सगळ्यात तुटवडा जर कोणाचा आहे तर शेण कोण उचलणार, झाडझूड कोण करणार, स्वच्छता कोण ठेवणार? वाकडी गावाचं वैशिष्ट्य असं आहे, एकही पगारी कर्मचारी गोसेवेसाठी नाही, गावची पोरं गोशाळा सांभाळतात, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. असे काही सहकारी की रोज स्वतःहून येतात आणि त्या गोमातेची सेवा करतात. गाय तर जगलीच पाहिजे, पण गायीला जोपासणारे आपले सगळी पोरं रांगडे पाहिजे. त्यांच्या अंगात बळ असलं तर ते स्वच्छता करतील. म्हणून गायींना सांभाळत असताना सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, या पोरांना सांभाळा. गायीला ढेप खाऊ घालत असताना ना, यांना बदामच खाऊ घाला. ही पोर आहे ना, रांगडी जर बनली तर ही सेवा पुढच्या काळ. काय होतं, गोरक्षक नंतर आहे ना अशक्त होऊन जातो. काम करू करून खातो काय तर म्हणे भाकरीन चटणी. तो बदामच खाणारा पाहिजे, काजूच खाणारा पाहिजे, पिस्ताच खाणारा पाहिजे, तूप खाणारा पाहिजे. म्हणून जे कोण आमचे गोरक्षक आहे, गोसेवक आहे, ते सगळ्या गोसेवकांची सगळ्या गावकऱ्यांनी काळजी घ्या. आणि ज्याला ज्याला वाटतं माही काळजी घेतल्या गेली पाहिजे, झाडायला ये. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ ज्ञानेश्वर. आज अखंड हरिनाम सप्ताह 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प, आपल्या महाराष्ट्राचं भूषण, हरिभक्त परायण, हिंदुत्ववादी संग्रामजी महाराज भंडारे, देवाची आनंदी यांनी गुंफलेला आहे. निश्चित मी ग्रामस्थाच्या वतीनं, गोशाळेच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं मी महाराजांचे मनापासून मनापर्यंत आभार मानतो. फक्त 5 मिनिटं बसा. आज या ठिकाणी आपल्या गावचे माजी सरपंच संभाजी पाटील काळे यांच्या आज नाताचा वाढदिवस आहे. तरी महाराजांचं संभाजीराजांनी महाराजांचं संतपूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सुहांस काळे हा छोटा बालक, संभाजीराजांचा नातू सागर संभाजी काळे यांनी विनंती केली की इकडं हॉटेलला किंवा बाकी कार्यक्रमाला 50-60 हजार खर्च करण्यापेक्षा आपण हे गावकऱ्यांसाठी एक नियोजन केलं पाहिजे. दुपारी त्यांनी जेवणाचं पण नियोजन केलं होतं सुहांसला घेऊन यावर. म्हणून मी महाराजांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर मराठवाड्याचं भूषण संपतजी महाराज दानवे गायनाचार्य, त्याचबरोबर आमचे अभिमन्यू महाराज ढाकणे यांचा आवाज म्हणजे एक महाराष्ट्रात एक नामांकित आवाज. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे
दुसरे भूषण मृदंगाचार्य शत्रुघ्न महाराज पठाडे, त्याचबरोबर आज या ठिकाणी आपले देवगडचे उत्तराधिकारी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांचे पिताश्री मते काका या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचं पण ग्रामस्थाच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर आज बऱ्याच हिंदुत्ववादी संघटना या ठिकाणी हजर आहेत.